विद्यार्थी मित्र, आपण अभ्यासत आहोत ताऱ्यांची जीवन यात्रा हा पाठ। आणि या पाठामध्ये या अगोदर आपण तारे म्हणजे काय हे जाणून घेतलं। तारे हा अवकाशातील स्वयंप्रकाशित किंवा स्वतः प्रकाश उत्सर्जित करणारा एक तुकडा आहे किंवा हायड्रोजनचा ढग आहे, अशा प्रकारे आपण ताऱ्यांचं वर्णन केलं। सूर्य हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा तारा आहे, परंतु तो अवकाशामधला 100 अब्ज ताऱ्यांपैकी एक सामान्य तारा आहे आणि तरी देखील तो पृथ्वीपेक्षा इतका मोठा आहे, पृथ्वीपेक्षा कितीतरी मोठा असणारा, त्याची त्रिज्या तशीच मोठी आहे, त्याच्यामधलं तापमान सुद्धा 6000 डिग्री सेल्सिअस किंवा 5800 केल्विन इथपर्यंत त्याचं तापमान मोठं आहे, त्याचा आकार देखील कितीतरी मोठा आहे, त्याचं वस्तुमान सुद्धा पृथ्वीपेक्षा कितीतरी अधिक आहे। हे सगळं असताना मग या ताऱ्यांच्या अवस्था, उत्क्रांतीच्या काळामध्ये आपण ताऱ्यांची उत्क्रांती अभ्यासली, ताऱ्यांचं स्थैर्य अभ्यासलं, तारे नेमके त्याच्यामध्ये काय स्थित्यंतर होतात आणि ही सगळी स्थित्यंतर होत असताना बदल काय होतो, आपण उत्क्रांतीच्या काळामध्ये ताऱ्यामध्ये झालेला बदल अभ्यासला। आज आपल्याला सूर्याच्या वस्तुमानापेक्षा 25 पटीहून अधिक वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था काय होते याच्याबद्दल थोडं जाणून घ्यायचे। या अगोदर आपण अभ्यासलं काय, सूर्याच्या वस्तुमानापेक्षा 8 पट कमी वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची स्थिती काय होते, काय झाली। 8 पट कमी वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम स्थिती, उत्क्रांतीच्या काळामध्ये ते तारे प्रसरण पावले, प्रसरण पावल्यानंतर प्रसरण पावले म्हणजे त्यांचा आकार मोठा झाला, किती मोठा झाला, 100 ते 200 पट आकार मोठा झाला आणि 100 ते 200 पट आकार मोठा झाल्यानंतर शेवटी तिथं महाविस्फोट झाला किंवा विस्फोट झाला आणि खूप मोठा शक्तिशाली हा विस्फोट होता। त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित झाली आणि मोठ्या प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित झाल्यानंतर त्या ताऱ्यांचं रूपांतर तांबड्या राक्षसी ताऱ्यामध्ये झालं किंवा महाराक्षसी तारा या अवस्थेमधून ते जातात। आणि हे सगळं होत असताना त्याच्या आकारमानामध्ये कसा बदल होत गेला, त्याचा शेवटी सूर्यापेक्षा 8 पट लहान असणारे ते पृथ्वीच्या आकाराचे झाले, आपण त्यांना श्वेतबटू म्हटलं। तर सूर्यापेक्षा 8 ते 25 पट मोठे असणारे, 8 ते 25 पट मोठे असणाऱ्या ताऱ्यांचं देखील 8 पट कमी असणाऱ्या ताऱ्यांच्या सारखंच उत्क्रांतीच्या काळामध्ये तसाच बदल झाला, म्हणजे त्यांचं सुद्धा रूपांतर त्या पद्धतीनं झालं। तांबडा राक्षसी तारा, महाराक्षसी तारा या अवस्थेमधून हे सुद्धा तारे गेले आणि शेवटी 25 पट, 8 ते 25 पट मोठे असणाऱ्या ताऱ्यांचं त्यांचा आकार 1000 पट मोठा झाला, आकार 1000 पट मोठा झाला आणि तिथं नंतर खूप मोठा विस्फोट झाला, खूप मोठा शक्तिशाली विस्फोट झाला आणि या शक्तिशाली विस्फोटामधून प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित झाली आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून ते तारे आपल्याला दिवसा सुद्धा दिसू शकतील इतके ते लख्ख प्रकाशमान झाले। म्हणजे महाविस्फोटामधून जो उरलेला भाग होता, तो उरलेला भाग इतका आकुंचित झाला, इतका आकुंचित झाला की त्याचा आकार 10 किलोमीटर पर्यंत लहान झाला आणि 10 किलोमीटर पर्यंत लहान झाला म्हणजे साधारणपणे इतका मोठा होता सूर्यापेक्षा आणि 10 किलोमीटर पर्यंत लहान झाला म्हणजे आपल्या अणुमधल्या न्यूट्रॉन इतका लहान झाला, अशी माणसानं पृथ्वीवरच्या किंवा शास्त्रज्ञांनी, संशोधकांनी अशी कल्पना केली, म्हणून त्याला त्याची अंतिम स्थिती न्यूट्रॉन तारा, त्याला न्यूट्रॉन तारा म्हटलं। आणि हा न्यूट्रॉन तारा, या न्यूट्रॉन ताऱ्यावर निर्माण झालेला दाब हा तापमानावर अवलंबून नसतो आणि तापमानावर अवलंबून नसल्यामुळं हा दाब प्रदीर्घ काळापर्यंत टिकून राहतो आणि त्याच्यामधल्या गुरुत्वीय बलाला तो संतुलित करतो, म्हणून हे झाले न्यूट्रॉन तारे तयार। आता हे जे सूर्याच्या वस्तुमानापेक्षा 25 पटीहून मोठे, कारण अवकाशामध्ये 100 अब्ज ताऱ्यापेक्षा, 100 अब्ज ताऱ्यांपैकी आपला सूर्य हा एक तारा आहे, म्हणजे याच्यापेक्षा हजारो पट देखील मोठे, आपण फक्त 25 पट मोठ्यांबद्दलचा विचार करतोय। आता सूर्याच्या वस्तुमानाच्या 25 पट अधिक वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम स्थिती कशी होते, उत्क्रांती याची अगोदरच्या सारखीच, काय, तांबडा राक्षसी तारा, महाराक्षसी तारा आणि याच्यामधून शेवटी महाविस्फोट होतो, महाविस्फोट झाल्यानंतर तो प्रसरण देखील पावेल, त्याच्यामधून सुद्धा भरपूर उष्णता ऊर्जा किंवा प्रकाश ऊर्जा उत्सर्जित होईल। परंतु इथं झालेला महाविस्फोट, या महाविस्फोटानंतरही कोणताच दाब त्यांच्या प्रचंड गुरुत्वीय बलाशी समतोल राखू शकत नाही आणि त्यामुळे काय होतं, हे आता प्रसरण पावल्याऐवजी हे आकुंचित पावतात, समतोलच राखू शकत नाही, संतुलित होत नाही आणि संतुलित न झाल्यामुळं ते आकुंचित होतात, इतके आकुंचित होतात, इतके लहान होतात की त्यांची घनता लहान झाल्यामुळे काय होईल, त्यांची घनता वाढेल, त्याच्यामधलं गुरुत्वबल सुद्धा वाढेल, कारण लहान झाले म्हणजे काय, कमीत कमी आकारमानामध्ये त्याचा सगळं द्रव्याचा संचय सामावला गेला आणि म्हणून त्याची घनता आणि गुरुत्वबल
प्रचंड वाढतं. म्हणून त्या ताऱ्याच्या जवळच्या सर्व वस्तू त्या ताऱ्याकडे आकर्षिल्या जातात आणि त्याच्यामधून प्रकाश सुद्धा बाहेर पडू शकत नाही. म्हणजे काय, त्याच्यामधून प्रकाश बाहेर पडू शकत नाही म्हणजे ताऱ्यावर पडलेला सगळा प्रकाश त्या प्रकाशाचं परावर्तन होत नाही किंवा तो परावर्तित न होता सगळा प्रकाश आत शोषला जातो, मध्येच जातो प्रकाश. आणि मग प्रकाश जर ताऱ्याच्या मध्ये गेला तर तो तारा दिसेल का आपल्याला? तो तारा दिसणारच नाही. त्यामुळे आपल्याला तो तारा दिसत नाही किंवा अतिशय एक सूक्ष्म छिद्र असल्यासारखं दिसतं आणि ते काळं छिद्र दिसतं. म्हणून त्या काळ्या छिद्राला कृष्णविवर म्हटलेलं आहे. त्याला नाव दिलं कृष्णविवर किंवा त्याला ब्लॅक होल असं म्हटलं. आणि मग या सूर्यापेक्षा 25 पटीहून अधिक वस्तुमान असलेल्या ताऱ्याची अंतिम स्थिती काय झाली? कृष्णविवर किंवा ब्लॅक होल झाली. मग सूर्यापेक्षा 8 पट लहान वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अवस्था काय झाली? श्वेतबटू झाली. सूर्यापेक्षा 8 ते 25 पट अधिक वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अवस्था काय झाली? न्यूट्रॉन तारे झाली. आणि सूर्यापेक्षा 25 पटीहून अधिक वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम स्थिती काय झाली? तर त्यांचं कृष्णविवर किंवा ब्लॅक होल तयार झालं. अशा रीतीनं ह्या ताऱ्यांच्या उत्क्रांतीच्या कालखंडामध्ये अशा प्रकारे बदल होत गेले. आता हा बदलाचा उत्क्रांतीचा काळ सुद्धा कसा आहे? अब्जावधी वर्षांचा काळ आहे. हे काही असं लगेच होत नाही. आता आपण याच्यावरून काय लक्षात घ्यायला पाहिजे? हे सगळं आपल्याला आपलं कुतूहल आहे, हा कुतूहल शमवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. आपल्याला फक्त इतकं माहिती आहे आणि याच्यापेक्षा अधिक काही नसेल का? निश्चित काहीतरी आहे. तुमचं कुतूहल, तुमची चिकित्सा जागृत व्हावी यासाठी आपल्या अभ्यासक्रमामध्ये हा पाठ अंतर्भूत केलेला आहे. याच्यानंतर पुढं काय, याच्यानंतर पुढं काय ही उत्सुकता तुमची, माझी, सर्वांची पृथ्वीवर असलेल्या अखिल मानव जातीची ही उत्कंठता किंवा ही उत्सुकता शिगेला पोचलेली आहे. आणि मग ही उत्सुकता जर आपल्याला शमवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? याची अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. आणि आता माहितीचा प्रचंड मोठा स्रोत कोणता आहे? पृथ्वीवरचा, अवकाशातला नाही. आता तिथं सगळं आपल्यापेक्षा कितीतरी मोठं आहे, पण पृथ्वीवरचा स्रोत माहितीचा कोणता आहे? इंटरनेट. मग तुम्ही इंटरनेटच्या आधारे हे ताऱ्याची उत्क्रांती कशी झाली, मग सूर्यापेक्षा 8 पटीहून कमी असणारी त्यांची उत्क्रांती कशी झाली, तांबडा राक्षसी कसा तयार झाला, महाराक्षसी कसा तयार झाला, त्यांचं प्रसरण किंवा आकुंचन कसं झालं, गणतेमध्ये काय बदल झाला, या सगळ्या गोष्टी तुम्ही इंटरनेटचा वापर करून पहा. एवढ्यात आपण हे जे ऐकलं, हे जे वाचलं पुस्तकामध्ये, एवढ्यावरून आपल्याला सगळं समजलं असं अजिबात होणार नाही. कारण हे सगळं समजण्यासारखं नाही. माझ्या सुद्धा काही ह्या गोष्टी आवाक्याच्या बाहेर, मला देखील सगळं, मी माणूस आहे पृथ्वीवरचा. आणि कसला आहे? आता सूर्य जर सामान्य असला तर आपलं काय मग? म्हणून आपल्या हे क्षमतेच्या बाहेरच आहे. परंतु क्षमतेच्या बाहेरचे म्हणून आपण काहीच करायचं नाही असं नाही. तर तुम्ही लहान मुलांच्या मध्ये उत्सुकता, मी सांगितलं याच्या अगोदर तुम्हाला, श्वेतबटू. मग हा श्वेतबटू तयार झाल्यानंतर त्याच्यामधल्या चमचाभर पदार्थाचं वस्तुमान हे हजारो टन असतं. न्यूट्रॉन ताऱ्यामधल्या चमचाभर पदार्थाचं वस्तुमान हे आपल्या पृथ्वीवर असलेल्या सगळ्या पदार्थाच्या, सगळ्या प्राणी मात्राच्या वस्तुमान इतकं असतं. असं जर असेल तर मग वर्गात असतो तो तुम्ही निश्चित विचारलं असतं, सर त्या चमच्याचं काय झालं, मग चमचा मोडला की नाही मोडला, असं देखील तुम्ही विचारलं असतं. म्हणजे हा कुतूहलाचा भाग आहे. तर आपलं कुतूहल शमवण्यासाठी तुम्ही आणखी प्रयत्न करा. आणखी याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने इंटरनेटचा वापर करून तुम्हाला हे सगळे पाहता येतं का, याच्यामधलं संशोधन अधिक पाहता येतं का, अधिक जाणून घेता येतं का, हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आणि तारे आपल्यापेक्षा कितीतरी मोठे तरी देखील त्यांचा शेवट असा होतो. मग आपण तर पृथ्वीवर जन्माला आलेली नश्वर आणि विशिष्ट कालखंडासाठी जन्म घेतलेली माणसं आहोत. आपलं काय? म्हणून ते सामान्य तारे, सूर्यासारखा तारा देखील सामान्य. मग आपण सामान्यामधले सुद्धा सामान्य म्हणजे आपण शूद्र आहेत, ही बाब सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. तरी सुद्धा आपण पृथ्वीवरचे त्यांच्यासारख्या ताऱ्यासारखे तारे आहेत असं समजून आपल्याकडे प्रगल्भ मेंदू आहे. विचार करू शकणारा, एकूण पृथ्वीवर असणाऱ्या सजीव सृष्टीमध्ये सर्वात विचारी जर कोण असला तर माणूस आहे. माणसाकडे विचार करण्याजोगा मेंदू आहे. म्हणून तर माणसानं या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. आणि आणखीनही यापुढे देखील आपल्याला हे सगळं जाणून घ्यायचंय. आपल्यातली उत्सुकता वाढीस लागावी. आपल्यामधले संशोधन करते विद्यार्थी जागे व्हावेत. त्याने आणखी यापेक्षा पुढचं संशोधन लावावं. आपल्यामधून शास्त्रज्ञ जन्माला यावेत. असा देखील हा पाठ आपल्या अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत करण्यापाठीमागचा उद्देश किंवा हेतू आहे. हा पाठ या ठिकाणी संपला आणि इयत्ता 8वीचा अभ्यासक्रम सुद्धा
या ठिकाणी संपला. पाठाच्या खाली असणारे सगळे प्रश्नोत्तर व्यवस्थित वाचा, पहा, लिहा, अभ्यासा. हे व्हिडिओ परत पाहायचे असतील तर परत पहा, किंवा यापेक्षा अधिक माहिती देणारे व्हिडिओ असतील युट्यूबवर, इंटरनेटवर, गुगलवर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी सर्च इंजिनचा वापर करून तुम्ही हे सगळं पहा आणि तुमची उत्सुकता शमवण्याचा प्रयत्न करा.